पुण्याच्या खेड तालुक्यामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ, तर पावसामुळे शेतीमालाचं मोठं नुकसान होण्याची शक्यता। पुढील 48 तास हवामान विभागाकडून वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा। मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील सीमावर्ती भागांमध्ये पावसाची शक्यता, तर शेतकऱ्यांना काढणीला आलेल्या पिकांची काळजी घेण्याचेही आवाहन। सोलापूरच्या बार्शीमधील वैराग भागामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी। अवकाळी पावसामुळे द्राक्षबाग जमीनदोस्त, तर बेदाणा भिजल्यामुळे ग्राहकांचं या ठिकाणी शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान। पुढील आठवड्यामध्ये कोकणात तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज। 17 एप्रिल नंतर राज्यामध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता। दरम्यान आता रात्रीचा उकाडा वाढल्यामुळे हवामान विभागाकडून नागरिकांना काळजी घेण्याचेही आवाहन। जळगावमध्ये तापमानाचा पारा 40 अंशांच्या वर पोहोचल्यामुळे उकाड्यात वाढ। तापमानाच्या पार्श्वभूमीवर आता जिल्हा परिषदेच्या वतीनं सर्व शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे आदेश। वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गव्हाची आवक वाढली, तर गव्हाला 2200 ते 2400 रुपयांचा दर। फेब्रुवारीच्या अखेरपासूनच 2100 ते 2400 रुपयांपर्यंतचे दर घसरले। पुण्याच्या भोरमध्ये रब्बी हंगामातील गहू कापणीची कामं अंतिम टप्प्यात। उन्हापासून संरक्षणासाठी स्कार्फ बांधून शेतकरी महिलांकडून या ठिकाणी कापणीची कामं केली जातात। तर या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत। कमी भाव आणि या ठिकाणी नैसर्गिक संकटामुळे मुक्ताईनगरमधील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल। यंदा कांदा लागवड 50% घटली असून खर्चही निघणं कठीण झाल्यानं शेतकरी चिंतेत। गोंदियामध्ये मका लागवडीत वाढ। धानासोबतच पर्यायी पिकांकडे कल। कमी खर्चात चांगल्या उत्पन्नाच्या आशेनं मका पिकाची लागवड। यंदा उत्पादन चांगलं होण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा। जळगावच्या चाळीसगावमध्ये निर्यात बंदीमुळे केळी उत्पादक अडचणीत, तर आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे केळी उत्पादनावर परिणाम। दरामध्ये घसरण होत असल्यानं केळी उत्पादक शेतकरी संकटात। शेत रस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्यांवर आता कठोर कारवाईची तरतूद। शेतात किंवा पाणंद रस्त्यांवर अतिक्रमण केल्यास शेतकऱ्यांचं ओळखपत्र 5 वर्षांसाठी रद्द होणार। तसंच 7 दिवसात अतिक्रमण न काढल्यास शासन स्तरावर कारवाईचाही इशारा। मुक्ताईनगर आणि भुसावळ तालुक्यातील फुल उत्पादक शेतकरी चिंतेत। बाजारपेठेमध्ये मागणी घटल्यानं फुलांचे भाव घसरले। फुलांची आवक मोठ्या प्रमाणात असली तरी ग्राहकच नसल्यानं भाव पडलेत। गोंदियामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता जमा। जिल्ह्यातील 2,15,000 शेतकऱ्यांना याचा लाभ, तर 42 कोटी 45 लाख रुपये जमा। राज्यातील ऊसाचा गाळप हंगाम अखेरच्या टप्प्यात। 24 मार्चपर्यंत 98 लाख टन साखर उत्पादन। यंदा 120 कारखान्यांकडून गाळप पूर्ण, तर एप्रिल मध्यापर्यंत 100 लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज। सातारा जिल्हा परिषदेमधील गोंधळानंतर आता धाराशिव जिल्हा परिषद सभापती निवडीमध्ये सुद्धा खबरदारी। जिल्हा परिषद सदस्याच्या सुरक्षेसाठी खासगी बाउन्सर्स तैनात। महायुतीमधील राष्ट्रवादी शिवसेना पक्षानं सभापतीपदावर होती दावेदारी। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 15 दिवसांपासून गॅसचा तुटवडा, तर आमदार राजेश क्षीरसागर यांनी घेतली जिल्हा प्रशासनाची तातडीची आढावा बैठक। ग्राहकांची योग्य ती व्यवस्था करण्याचे क्षीरसागरांचे प्रशासनाला निर्देश। दीपक केसरकरांविरोधात वेंगुर्ल्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा तहसीलदार कार्यालयावर मोर्चा। दीपक केसरकरांच्या आमदारकीच्या राजीनाम्याची मागणी। घरात केसरकरांचे फोटो समोर आल्यानं राजीनाम्याची मागणी। पोलिसांच्या वर्दीला भले भले घाबरतात, त्यामुळे पोलिसांनी आपली दहशत निर्माण करावी। सांगलीतल्या कार्यक्रमामध्ये चंद्रकांत पाटलांचं हे वक्तव्य। अहिल्यानगरमध्ये नगरसेवक श्रीपाद छिंदमला आता नगरसेवकांनी काढलं पालिकेच्या सभागृहाबाहेर। काही वर्षापूर्वीच छिंदमने शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। म्हाडाच्या मुंबईमधील घरांच्या सोडतीसंदर्भात जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार। 32 लाखांपासून थेट 8 कोटींपर्यंतच्या घरांचा यामध्ये समावेश, तर अंदाजे 2500 घरांच्या सोडतीसाठी मंगळवारी जाहिरात प्रसिद्ध होणार। सर्व लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये उद्घोषणा प्रणाली सुरू करा। उच्च न्यायालयाची रेल्वे प्रशासनाला सूचना। वंदे भारत ट्रेनचं उदाहरण देत न्यायालयाचं हे निरीक्षण। मुलांना सोशल मीडियापासून रोखण्यासाठी राज्य सरकारकडून आता टास्क फोर्सची स्थापना। सोशल मीडिया वापराचे परिणाम, त्यावरील नियंत्रणात्मक उपाययोजना आणि राज्यस्तरीय धोरण ठरवण्याचं काम हे टास्क फोर्सकडून केलं जाणार। वैद्यकीय क्षेत्राला जागतिक स्तरावर अधोरेखित करण्यासाठी पल्स वैद्यकीय परिषदेचं 2 दिवसीय आयोजन। दरम्यान परिषदेच्या माध्यमातून आरोग्य सेवा, वैद्यकीय शिक्षण, संशोधन या क्षेत्रातील दिशा स्पष्ट होण्यास मदत होणार। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते परिषदेचं उद्घाटन होणार। शेअर बाजारात या ठिकाणी उघडताच 1000 अंकांनी घसरण, तर भारतीय शेअर बाजारामध्ये 1000हून अधिक अंकांची घसरण। निफ्टी सुद्धा 200 अंकांनी घसरला।
रुपयाची ऐतिहासिक घसरण. डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया पहिल्यांदा 94.16च्या पार, तर अमेरिकन डॉलरच्या मजबुतीनं भारतीय रुपयावर दबाव वाढला. रुपयात घसरण सातत्यानं सुरूच. नाशिकच्या लासलगावचे यात्रेकरू अमेरिका, इस्रायल, इराण युद्धामुळे सौदीत अडकले, तर हज उमराहसाठी गेलेले हे पती पत्नी 5 दिवसांपासून परतीच्या प्रतीक्षेत. केंद्र सरकारनं आता तातडीनं मदत करण्याची मागणी. सातारा शहरातील पोवई नाका परिसरातील शासकीय रेशनिंगच्या जुन्या लाहोर शेड या गोदामाची अवस्था अत्यंत भीषण. 50 वर्षांहून अधिकचा काळ लोटलेल्या वास्तूचा आधार असलेलं लाकडे जीर्ण अवस्थेत. चैत्र यात्रेच्या तोंडावर चंद्रभागा नदीमध्ये घाणीचं साम्राज्य. यात्रेनिमित्त 5 ते 7 लाख भाविक येण्याचा अंदाज आहे. मात्र दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आणि एकूणच भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर. प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह. नंदुरबारमध्ये महिनाभरात 12,000 ठिकाणांचा वीज पुरवठा खंडित, तर वीज बिलाची थकबाकी न भरल्यानं महावितरणची ही कारवाई. मार्च अखेरपर्यंत बिल न भरल्यास कठोर कारवाईचाही इशारा. जिल्ह्यामध्ये 2 कोटींच्या घरात वीज बिल थकीत. भंडाऱ्यामध्ये नियमबाह्य वीज खंडित करण्याचे प्रकार सुरू. स्मार्ट एंडिंगच्या नावाखाली नियमबाह्य वीज खंडित केल्यानं भंडाऱ्यामध्ये महावितरण विरोधात संताप. नागरिकांमध्ये तीव्र. राज्य सरकारची मोठी कारवाई. महसूल विभागाकडून 15 अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं. महसूल अधिनियमन कायद्यातील 155 कलमाचा या ठिकाणी गैरवापर केल्याचा प्रकार घडलाय. दरम्यान या प्रकरणात कारवाई. पुण्यातील 11 अधिकाऱ्यांचा यात समावेश. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध मागण्यांसाठी विद्यार्थी संघटनेचा मोर्चा. एक्स्ट्रा क्रेडिट कोर्सच्या नावाखाली होणारी आर्थिक लूट थांबवावी, अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन. धुळ्यामध्ये जनगणनेच्या 3 दिवसीय जिल्हास्तरीय प्रशिक्षणाला प्रारंभ. तर जनगणनेचं काम करताना अचूकता, पारदर्शकता आणि जबाबदारीनं करा. जिल्हा जनगणना अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी शरद पवार यांचं आवाहन. जालन्यामध्ये पेट्रोल आणि डिझेल विक्रीवर मर्यादा आदेश रद्द. तर जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधरी यांचे हे नव्यानं आदेश. 25 मार्च रोजी इंधन वितरणावर मर्यादा घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर पुरेसा साठा उपलब्ध आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा. अफवा पसरवणाऱ्यांवर विश्वास ठेवू नका, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचं आवाहन. तर अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्याचाही इशारा. बीड जिल्ह्यामध्ये व्यावसायिक सिलेंडर तुटवडा. तर हॉटेल चालकांना चूल, कुकिंग हीटर, इंडक्शन शेगडीसारख्या पर्यायांचा वापर करावा लागतोय. बुलढाण्यामध्ये पेट्रोल डिझेलचा मोठा तुटवडा. अनेक पंपांवर नो स्टॉकचे फलक. तर पेट्रोलचा पुरेसा साठा असल्याचा प्रशासनाचा दावा. मात्र प्रत्यक्ष टंचाईमुळे वाहनधारकांची मोठी तारांबळ. धाराशिवमध्ये खाद्यतेलाच्या किमती वाढल्यानं छोटे हॉटेल व्यावसायिक अडचणीत. तर व्यावसायिक सिलेंडर बंद असल्यानं लाकडाच्या किमती वाढल्यानं व्यवसायामध्ये तोटा होत असल्याची हॉटेल चालकाची माहिती. जालन्याच्या जामवाडी या शिवारामध्ये डिझेलचा साठा संपल्यानं वाहन चालकांचे हाल. रात्रीपर्यंत साठा उपलब्ध होणार असल्याची प्रशासनाची माहिती. तर पेट्रोल डिझेल अभावी प्रवाशांमध्ये तीव्र संताप. छत्रपती संभाजीनगरमध्ये घरगुती गॅस टंचाई आणि गॅसच्या काळाबाजाराविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंच्या उपस्थितीमध्ये भारत गॅस एजन्सीसमोर आंदोलन. गडचिरोली जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवर डिझेल नसल्याचे बोर्ड लागले. दुचाकीस्वारांना 200 तर चारचाकीला 1,000 रुपयांचंच इंधन मिळणार. चाळीसगाव भारत पेट्रोलियम पंपावरील साठा पूर्णतः संपला. 3 दिवसांचा इंधन साठा एका दिवसात संपल्याची माहिती. अचानक वाढलेल्या मागणीमुळे पंपांवर सध्या वाहनधारकांची मोठी गर्दी. जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्याच्या दरात वाढ, तर चांदीच्या दरात घसरण. सोन्याच्या दरात 800 रुपयांची वाढ, तर चांदीच्या दरात 2,000 रुपयांची घसरण. सोन्याचे दर आता जीएसटीसह 1,48,114 रुपये प्रति तोळावर, तर चांदीचा दर जीएसटीसह 2,39,990 रुपये प्रति किलो. नागपूरमधील वाढत्या ध्वनी प्रदूषणाबद्दल उच्च न्यायालयाकडून आता चिंता व्यक्त. सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत 55 डेसिबलची मर्यादा पाळणं अनिवार्य. नियमांचं उल्लंघन केल्यास कडक कारवाईचेही निर्देश. वर्ध्याच्या सिंदीविहिरी या गावाची मधाने नाव योजनेअंतर्गत निवड. तर खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्या वतीनं राबवण्यात येणार हा प्रकल्प. 54 लाख रुपयांचा निधी पहिल्या टप्प्यात गावासाठी दिला जाणार. नांदेडमध्ये बीएड सीईटीच्या ऑनलाईन परीक्षेदरम्यान काही परीक्षा केंद्रांवर गोंधळ. तर संगणक सुरू न झाल्यानं अनेक विद्यार्थी परीक्षेपासून वंचित. एमजीएम सेंटरवर 300 विद्यार्थ्यांची क्षमता असताना 600 विद्यार्थ्यांना केंद्र देण्यात आल्याचाही आरोप. परभणीच्या एमजीएम अकॅडमीमध्ये बीएड अभ्यासक्रमाची सीईटी परीक्षा रद्द. ऐन परीक्षेच्या वेळी शॉर्ट सर्किटमुळे संगणक बंद. तर परीक्षार्थींचा अकॅडमीवर चालकावर हलगर्जीपणा केल्याचाही आरोप. माजी महापौर श्रद्धा जाधव यांचे पती श्रीधर जाधव यांचं अल्पशा आजारानं दुःखद निधन. दरम्यान श्रीधर जाधव यांच्या पार्थिवाचं उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांनी दर्शन घेतलं.
पुण्याच्या भोरमध्ये ग्रामदैवत जानाई देवी यात्रेनिमित्त भोरमध्ये भव्य कुस्ती आखाडा। राज्याच्या विविध भागांमधून आलेल्या 200हून अधिक नामांकित पैलवानांचा यात सहभाग। स्पर्धकांसाठी दुचाकीसह म्हैस, बकरी आणि रोख रक्कम अशा बक्षिसांची खैरात। रत्नागिरी दादर रत्नागिरी पॅसेंजर रेल्वे गाडी आता पुन्हा सुरू करण्याची मागणी। तर रेल्वे सुरू करण्यासाठी नारायण राणेंचं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र। दादर पॅसेंजर रेल्वे गाडी कोविड काळात बंद। पुण्याच्या चंदननगर परिसरातील हिंदुस्थान पेट्रोलियम पंपाला आग। तर पेट्रोल पंपावरील दुचाकीला आग लागल्यानं पेट्रोल पंपाला या ठिकाणी अथक प्रयत्नानंतर ही आग विझवण्यात यश आलंय। आगीत दुचाकी जळून खाक, पेट्रोल पंपाचंही मोठं नुकसान। कोल्हापूरच्या इचलकरंजीतील भोवनेमाळ या परिसरामध्ये गॅसचा भडका। दुर्घटनेमध्ये 60 वर्षीय नागरिक गंभीर जखमी। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण